पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ नको वाटते. मला नाही नाद कुण्या फुलाचा फुलाचा, त्यात मी आहे असा गुणाचा गुणाचा. हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी, वंचना तगमग व्यथाही फेब्रुवारी. वा वा वा. घेरते ज्याला नकाराचेच वादळ, वा. घेरते ज्याला नकाराचेच वादळ, वाटते त्याला तबाही फेब्रुवारी. तुझ्यात प्रेम लागले फुलायला हळूहळू, तुझ्यात प्रेम लागले फुलायला हळूहळू, जरा उशीर लागला कळायला हळूहळू. हळूहळू 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 हळूहळू. साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान, दिसतेस छान. आहा. मला काय असो नसो गोरी गोरी पान, दिसतेस छान. तिच्याकडे ना वेळच नसतो भिजायलाही, म्हणून सध्या तोही तितका बरसत नाही. वा वा वा. अक्षर अक्षर तुझेच होते तुझेच आहे, अक्षर अक्षर तुझेच होते तुझेच आहे, असेलही ते तुझेच ह्यावर दुमत नाही. फेब्रुवारी महिना आलेला आहे आणि व्हॅलेंटाईन वीक सुरू झालेला आहे. प्रेमात पडलेल्या, प्रेमात पडू पाहणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठीच आजचा हा एपिसोड खूप 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 खास असणार आहे. तुम्ही या सगळ्यांना ज्यांना स्क्रीनवरती पाहताय त्यांना याआधी तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलेलं असणार. तुफान यांचे प्रोग्राम्स व्हायरल होत आहेत, त्यांच्या कविता गाजतायत आणि व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्हाला जर प्रेमाचं काही ऐकायचं असेल ना, फक्त प्रेमच नाही आहे, आणखी भरपूर यामध्ये कंटेंट असणार आहे. त्यासाठी ही मैफिल खूप खास ठरणार आहे. मी तुम्हाला ओळख करून देते. अविनाश आहे आपल्यासोबत, अपूर्व आहे, सारंग आहे आणि नैनेश आहे. अविनाशची कविता तुझी चाफ्यावरची जी प्रचंड सध्या व्हायरल होतीये ती कविता, आणि त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आज. कोपऱ्यामध्ये मनाच्या एक आडोसा दिला, कोपऱ्यामध्ये मनाच्या एक आडोसा दिला, प्रेम मागितलेस तू अन मी तुला चाफा दिला, प्रेम मागितलेस तू अन मी तुला चाफा दिला. आहा. वा वा. घे ना पुढे. हे की पुढे पुढे घे. भाळली असणार दुनिया गौरवर्णावर तुझ्या, भाळली असणार दुनिया गौरवर्णावर तुझ्या, मी तुझ्या कानाजवळ ठिपका जरा काळा दिला, प्रेम मागितलेस तू अन मी तुला चाफा दिला. वा, बात क्या बात आहे. वा वा. म्हणजे अनेक कवींनी त्यांच्या कवितेमध्ये, गझलेमध्ये गुलाबाला जास्त रोमॅन्टिक दाखवलंय, गुलाबाला महत्व दिलंय, पण तुझ्या कवितेतला चाफा फार रोमॅन्टिक वाटतो. मी त्या चाफ्यावरनं आता अपूर्वाकडे येते. अपूर्वाची पण एक कविता आहे, ती थेट आता मी न बोलता तू सुरू करावी. म्हणजे बऱ्याच कविता आहेत, पण आता आपली हळूहळू पुढे चाललेली ही मैफिल, हा. त्यामुळे मला वाटतं हळूहळू घ्यावं जरा. हळूहळू 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 हळूहळू. तुझ्यात प्रेम लागले फुलायला हळूहळू, तुझ्यात प्रेम लागले फुलायला हळूहळू, जरा उशीर लागला कळायला हळूहळू. हळूहळू 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 हळूहळू. मिठीत घेतलेस तून देह देह पेटला, मिठीत घेतलेस तून देह देह पेटला, बराच वेळ लागला विझायला हळूहळू. हळूहळू 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 हळूहळू. बराच काळ मी उगाच मुंबईत काढला, बराच काळ मी उगाच मुंबईत काढला, बराच काळ मी उगाच मुंबईत काढला, पुण्यात प्रेम लागले मिळायला हळूहळू. हळूहळू 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 हळूहळू.
वा वा. मस्त मजा आली. एक कविता मी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना पाहिली तुझी, अत्तर बित्तर चाफा वगैरे. हा. अविनाशच्या चाफ्याच्या कवितेवरनं मला त्यावरती यायचं होतं की एकीकडे अविनाश म्हणतो की मी चाफा दिला आणि दुसरीकडे तू म्हणतो की तुझ्या समोर अत्तर बित्तर चाफा वगैरे काहीच काहीच नाही. ते प्लीज ऐकव ना. म्हणजे मला असं वाटतं तेच की खरं तर कवितेमध्ये गाण्यांमध्ये कितीही उपमा प्रेयसीला आपण दिली तर ती म्हणजे ती लागूच होत नाही तिला. ती त्याच्या पल्ल्याड असतं सगळं तिचं सौंदर्य. आणि कवी कुठेतरी प्रत्येक गोष्ट घेऊन जोडायचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटलं की म्हणजे कुठलीच उपमा तिला लागू होऊ शकत नाही. ती इतकी त्या सगळ्या सौंदर्याच्या पल्ल्याड आहे की गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि तुझे चुकून डोळे डबडबले, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. वा 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 वा. आणि तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या. हा वा वा म्हटला तिथून आठवलं मला की तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या, वा वा क्या बात मुकर्रर तुझ्या पुढे तर काहीच नाही. वा वा. अशी ती कविता होती. चाफ्याचा विषय निघालाय तर मला पण माझ्या 2 ओळी आठवल्या. हा पेच साधा सुटत नाही, हा पेच साधा सुटत नाही, स्वार्थ माझा सुटत नाही. हा वा. पेच साधा सुटत नाही, स्वार्थ माझा सुटत नाही, मोगऱ्यावर जीव जडतो, हा मोगऱ्यावर जीव जडतो, वा मात्र चाफा सुटत नाही. वा 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 वा. वा वा. आता नैनेश तुझ्यावरती येईल मी. हो हो, मला पण आठवतंय काहीतरी. मला पण आठवतंय फुलाचं. चाफ्याचं आहे. मला ऍक्च्युली तेवढा फुलांचा हे नाहीये, गंध नाही. मोह नाहीये, गंध नाहीये ना, मोह नाहीये. सोस नाही. तर मी त्याच्यावरच लिहिलं होतं की मला नाही नाद कुण्या फुलाचा, फुलाचा, मला नाही नाद कुण्या फुलाचा, फुलाचा, त्यात मी हा आहे असा गुणाचा, गुणाचा, बर. त्यात मी हा आहे असा गुणाचा, गुणाचा, वाटतात सारी फुलं विषारी, हा. प्रेम काय भानगड अघोरी, हा. जाईल ना जीव या मुलाचा, मला नाही नाद कुण्या फुलाचा, फुलाचा. सारंग तुझ्यावरती येते. आता ठीक आहे नैनेशला फुलाचा नाद नाहीये पण तुझ्याकडे येते. आता सध्या फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, व्हॅलेंटाईन वीक ही आलेला आहे. पण हाच व्हॅलेंटाईन वीक प्रेमात पडलेल्यांना हवासा वाटतो पण कोणाला बोचतो देखील. तर तुझीच एक अशी कविता आहे जी आम्हाला ऐकायची आहे फेब्रुवारीवरती. वा. वा. हा. हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी, हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी. हा. हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी, वंचना तगमग व्यथाही फेब्रुवारी, वा. वा वा. घेरते ज्याला नकाराचेच वादळ, वा. घेरते ज्याला नकाराचेच वादळ, वाटते त्याला तबाही फेब्रुवारी, वा. 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 ओतलाना जीव ज्यांच्या आत कोणी, हा. ओतलाना जीव ज्यांच्या आत कोणी, ओतते त्यांच्यात शाई फेब्रुवारी. हा, वा वा, किती छान. वा वा. छान. आणि प्रेम हृदयाशी याचा शेर आहे. हं. प्रेम हृदयाशी असावे लागते बस, हम्म. प्रेम हृदयाशी असावे लागते बस. वाटतो क्षण कोणताही फेब्रुवारी. प्रेम हृदयाशी असावे लागते बस, प्रेम हृदयाशी असावे लागते बस, वाटतो क्षण कोणताही फेब्रुवारी. वा वा. वा वा वा. म्हणजे तुम्ही कवी लोकांचं आणि गझलकारांचं असंच असेल ना की प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस असू शकतो. तर काय प्रेमावरची आणखी एखादी कविता होऊन जाऊ दे. म्हणजे असं खरं तर काय म्हणतात त्याला, असं समजतात लोक, गैरसमज आहे. म्हणजे कविता असं म्हणतात की फक्त प्रेमातून नाही येत, सगळ्या भावभावनांमधून येते. आणि प्रेमात फक्त असा आनंद आनंद नसतो प्रत्येक वेळी ना, असं खूप दुःख पण असतं, विरह पण असतो. बऱ्याचदा कळत नाही खरंच आपण कुठल्या टप्प्यावर आहोत प्रेमाच्या. अशा काळात एक कविता लिहिली मी, म्हणजे दर्दी आहे जरा. तुझ्याशी रिलेट करू शकतो. माझ्याशी रिलेट करू शकता तुम्ही की काय असतं, मला असं नेहमी वाटतं की प्रेम हा जो आहे ना स्वाभिमानाचा विषय आहे. पण बऱ्याचदा आपण
प्रेमाच्या मागे पळत 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 असं होतं बऱ्याचदा की आपण प्रेमात लाचार होतो. ही लाचारी आपल्या वाटेला येऊ नये म्हणून हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे, जो या कवितेत आहे की जरी घेत नाही तुझे नाव ओठी मनाच्या मध्ये तूच गंधाळते. जरी घेत नाही तुझे नाव ओठी मनाच्या मध्ये तूच गंधाळते. तुझी याद येते अशा मध्यरात्री मनाची उशी रोज ओलावते. तुझी याद येते अशा मध्यरात्री मनाची उशी रोज ओलावते. तुझ्या आठवांचा थवा रोज माझ्या मनाच्या दिशेला नको पाठवू. तुझ्या आठवांचा थवा रोज माझ्या मनाच्या दिशेला नको पाठवू. वही एक आहे हृदय एक आहे तुझी याद इतकी कुठे साठवू. इथे दाटते नभ मनाच्या पटावर बरसतात मग आठवांच्या सरी. इथे दाटते नभ मनाच्या पटावर बरसतात मग आठवांच्या सरी. किती बांधले बांध डोळ्यास माझ्या बरसतात पण आसवांच्या सरी. जरी सोबतीला तुझी साथ नाही तुझी याद मी रोज सांभाळतो. जरी सोबतीला तुझी साथ नाही तुझी याद मी रोज सांभाळतो. किती काळ गेला जरी भेट नाही तुझ्या भोवती रोज रेंगाळतो. आणि प्रश्न आहे की मला जेवढी याद येते तुझी तेवढी का तुझ्याही मनी दाटते. मला जेवढी याद येते तुझी तेवढी का तुझ्याही मनी दाटते. तुझा फोन नाही तुझी भेट नाही विसरलीस बहुधा असे वाटते. मला मान्य आहे तुही दूर आहे बहाने किती काळ चालायचे. मला मान्य आहे तुही दूर आहे बहाने किती काळ चालायचे. मला वाटते ते तुला वाटते का की आहे इथे आज थांबायचे. ते थांबता पण यायला पाहिजे कुठेतरी. जसं तू म्हणालीस की रोजचा दिवस कवींसाठी प्रेमाचा असतो, पण एक क्षण असा येतो की मग सगळं नको वाटायला. म्हणजे बरेच भावना ते भाव असतील की जेव्हा तू जेव्हा कविता लिहितोस करतोस तेव्हा फक्त माणूस रोमॅन्टिसिझम मध्ये नसतो जगत. विरह दुःख बऱ्याच गोष्टी येतात तेव्हा तुझं मन कुठं रेंगाळतं, तू काय विचार करतोस आणि तेव्हा काय कविता येते. म्हणजे मला हे वाटतं की एक रिपिटेशन नसायला हवं प्रेमामध्ये, की त्याच भावना तोच रटाळपणा किंवा त्याच पद्धतीचं भेटणं किंवा एक त्याला पारंपरिक पद्धतीने हेच चालू आहे आणि हेच चालत राहणार आणि नंतर मग त्यानंतर तेच परत होणार आणि मग तेच सगळं विस्कळल्या जाणार. तोचपणा नको. तोचपणा नको. मग आता तर जे की लोकांना आता हवं वाटतंय, मी लिहिलं होतं नको वाटते ते ऐकवतो. मला पुन्हा मला वाटतं की लोक इतक्या रिलेशनशिप्स मधून जात असतात, मग वाटतं की हा नको, मग परत नवीन रिलेशनशिप, मग ते वाटतं की हे पण नको, मग तिसरी चौथी पाचवी असं करून एक टप्पा येतो आता मला कोणीच नको. त्यामुळे लोकांना हे जास्त रिलेट होते. खूप लोक ते क्लिअर केलंय सारंगने. म्हणजे त्या शेवटच्या टप्प्यावर जाऊच आपण की सुरुवात कशी होते की पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते. पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते. पुन्हा तेच अंतर पुन्हा त्याच वाटा पुन्हा तीच वर्दळ नको वाटते. पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते. नको वाटते हे घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे. नको वाटते हे घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे. पुन्हा तीच उष्मा पुन्हा ते इशारे पुन्हा लाघवी झळ नको वाटते. पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते. आणि मग नंतर एक सेल्फ रिअलायझेशनचा पॉइंट येतो की उणीवा स्वतःच्या स्वीकारून स्वतःला सवय चांगली लावली आज मी. उणीवा स्वतःच्या स्वीकारून स्वतःला सवय चांगली लावली आज मी. पुन्हा तीच सोबत पुन्हा तोच खांदा पुन्हा तीच ओंजळ नको वाटते. पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते. नको वाटते.
म्हणजे तुझी ही कविता आहे ना असं नेमक्या त्या शब्दात बांधलं जातंय व्यक्तींना असं वाटतंय. सारंग आणि नयनेश, मी तुमच्यावरती येते की असं तुम्हालाही वाटतं? ह्या शेरावर थोडंसं बोलायचं. नक्कीच बोल ना प्लीज. मी आधी म्हणालो की आपण इतक्या रिलेशनशिप्स मधून जात असतो आणि आपल्याला वाटतं की आता नको, पण नंतर आपल्याला अचानक रिअलाइज होतं की लोक आपल्याला सोडून का जाते. म्हणजे लोकांमध्ये फॉल्ट नाहीये, फॉल्ट आपल्यात पण असू शकतो. त्यामुळे हा शेर. तेच उणीवा स्वतःच्या माझं काहीतरी कमतरता आहे. म्हणजे एक अजून विषय निघाला म्हणून की हा नको वाटतं म्हणतोय, पण एक अशी पण फेज असते ना की जिथं आपल्याला वाटतं की समोरचा माणूस हवा आहे आपल्याला आणि तो सोडून जातोय आपल्याला, आणि आपण त्याला म्हणतो की फक्त थोडा वेळ थांबशील का ग. इर्षाद. सरला सरला काळ शिशिर सोसून, सरला सरला काळ शिशिर सोसून, आताशी झाडाला आली फुल 4-2, एक त्यातलेच डोई माळशील काग, एवढेच माझे ऐकशील काग, फक्त थोडा वेळ थांबशील काग, पान गळ माझी सोसशील काग, फक्त थोडा वेळ थांबशील काग. तग मग पावसाची आता सरू देना, तग मग पावसाची आता सरू देना, अंगणात येना तुझा हात धरू देना, तग मग पावसाची आता सरू देना, अंगणात येना तुझा हात धरू देना, शेवटचे माझ्या सवे भिजशील काग, एवढेच माझे ऐकशील काग, फक्त थोडा वेळ थांबशील काग, सोसणार नाही तुझा पाठलाग, फक्त थोडा वेळ थांबशील काग. दिसतील तुझी माझी स्वप्ने विरताना, दिसतील तुझी माझी स्वप्ने विरताना, आणि मग वाटेलही वळावेसे पुन्हा, दिसतील तुझी माझी स्वप्ने विरताना, आणि मग वाटेलही वळावेसे पुन्हा, एकदा ह्या डोळ्यांमध्ये बघशील काग, एवढेच माझे ऐकशील काग, फक्त थोडा वेळ थांबशील काग, एवढेच माझे ऐकशील काग, फक्त थोडा वेळ थांबशील काग. क्या बात आहे. अरे हा प्रश्न सतीश दराडे सरांचा एक शेर आहे हा. की जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो, जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की जुळवता येतो उखाणा, नाव घेता येत नाही. ओ. त्यामुळे विचारू नका. हा प्रश्न फार जड आहे. आणि सारंगने एवढी आर्त हाक दिली की थोडा वेळ थांबशील का ग. मी नयनेशकडे येईन. शाळेतलं प्रेम आठवत असेल, कदाचित पहिलं प्रेम आठवत असेल, तिला पाहिल्यानंतरच्या भावना त्या कशा व्यक्त करतोस कवितेत? माझं प्रेम कमी आणि विरह जास्त झालाय. पुढे सोबती चालणे शक्य नाही असे ती मला शेवटी बोलली. पुढे सोबती चालणे शक्य नाही असे ती मला शेवटी बोलली. मला वाटते की असावी कदाचित उन्हाच्या दबावामध्ये सावली. मला वाटते की असावी कदाचित उन्हाच्या दबावामध्ये सावली. पुन्हा भेटण्याचा नको डाव मांडू अशी गाठ ओठामध्ये बांधली. पुन्हा भेटण्याचा नको डाव मांडू अशी गाठ ओठामध्ये बांधली. मनाला तरी हेच कौतुक आहे
तिची गाठ सुद्धा किती चांगली. वा 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 वा. मनावर दगड ठेवून बोललो की मला मान्य आहेत साऱ्या अटी. हम्म. मनावर दगड ठेवून बोललो की मला मान्य आहेत साऱ्या अटी. भले दूर जापण अशी ये जराशी मी सोडून जा गाठ ओठातली. वा 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 वा. मनाची कवाडे अशी बंद आता. मनाची कवाडे अशी बंद आता जसे की कधी आत नव्हतोच मी. हम्म. मनाची कवाडे अशी बंद आता जसे की कधी आत नव्हतोच मी. कितीदा असे दार मी ठोठवावे. कितीदा असे दार मी ठोठवावे. तिने लावलेली कडी आतली. पुढे सोबती चालणे शक्य नाही असे ती मला शेवटी बोलली. मला वाटते की असावी कदाचित कुणाच्या दबावामध्ये सावली. वा वा वा. असं सगळं आहे. ठीक आहे, आता आम्ही काय म्हणू शकत नाही. तुझा विरह पण तू खूप छान शब्दात मांडलायस. पण आपण जसे की मगाशी बोलत होतो हो. की फक्त ते एक रोमॅन्टिसिझम नाहीये प्रेमामध्ये. हो. दुःख आहे, आशा आहे, ओढ आहे सर्वात जास्त, पुन्हा त्याग आहे बऱ्याच गोष्टीचा. नकारही पचवावे लागले असतील बऱ्याच जणांना. हो हो. याच्यावरती जोर आहे म्हणजे याच्यावरती यायला हो, पाहिजे. हो, हो. तर सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. तर सुरुवातीला प्रेमात असला माणूस की एका रोमॅन्टिसिझम मध्ये जगत असतो, छान गोड गुलाबी वाटत असतं, पण ते प्रेम, तो त्याग, तो एक वेळ जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यावरती तुम्ही एक कवी म्हणून कसं पाहता सगळे, की प्रेम ही भावना फक्त गोड गुलाबी नाहीये. प्रेम 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 असंच नसतं. कधी कधी असा खूप राग पण येतो. बदलली चॉईस आहे का तुझी. बदलली चॉईस आहे का तुझी. का बदलली मग अशी भाषा तुझी. बदलली चॉईस आहे का तुझी. का बदलली मग अशी भाषा तुझी. यायचे तर ये सखे प्रत्यक्ष ये. यायचे तर ये सखे प्रत्यक्ष ये. बंद कर स्वप्नातली ये जा तुझी. क्या बात आहे. वा वा. मोकळे कर केस अन गच्चीत ये. मोकळे कर केस अन गच्चीत ये. वाट आहे पाहतो वारा तुझी. वा वा वा. क्या बात आहे. क्या बात आहे. वा वा. हिंद कळणे तू भले विसरू न जा. हिंद कळणे तू भले विसरू न जा. आठवण काढेल हा झोका तुझी. क्या बात आहे. वा वा. घेतल्या आहेत मी डिगऱ्या तशा. घेतल्या आहेत मी डिगऱ्या तशा. पण कळत नाही मला शाळा तुझी. बदलली चॉईस आहे का तुझी. का बदलली मग अशी भाषा तुझी. कोणाची बदलली आहे का तुझ्या पण प्रायोरिटी चेंज होतात. वाईट झालं. पण मला हे विचारायचंय तुम्हा लोकांना की कविता करताना हे प्रेमाच्या कविता असतात, तर ह्या प्रेमाच्या कविता करताना ती प्रेरणा काय असती. स्वतःला प्रेम व्हावंच लागतं, कोणाचं तरी प्रेम पाहून, पिक्चर पाहून त्या कविता सुचतात, का ती भावना आपल्यात असावी लागते. मी सांगू. खरं तर माझ्या बाबतीत तरी असं झालंय की एवढं बघितलंय आजूबाजूला. नाही, पहिला प्रश्न आहे, तू सिंगल आहेस का. हो. म्हणजे हा Personal प्रश्न आहे की रिअलायझेशन पॉइंट आहे. दोन्ही समज वाढलेस. म्हणजे मला जाणून घ्यायचंय की आपण सिंगल, म्हणजे तुम्ही कवी सिंगल असणं नसणं मॅटर करतं कविता लिहिताना. नाही, सगळं इमॅजिनेशन आहे. Imagine. वाटलं आता सिंगल तर सिंगल, वाटलं प्रेमामध्ये प्रेमामध्ये. चांगलंय. मला असं वाटतं की प्रेमाच्या ना प्रेरणा ज्या आहेत लिखाणाच्या, त्या कुठून पण तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे आणि ते जसं हा बोलला की आजूबाजूला इतकं बघतो आपण, मग ते मित्र असू दे किंवा स्वतः पण प्रेमात पडा तुम्ही. पण आणि दरवेळेस ना सुरुवातीला प्रेम असं गोड गुलाबी वाटतं, मग नंतर हळूहळू जसं वय आपलं वाढत जातं ना तसं ती डेप्थ आपल्याला प्रेमातली कळायला लागते. मग कविता पण बदलतात. म्हणजे आत्ता मला आठवतं की मी घरी गेलो होतो, तर म्हणजे प्रेम काय असावं. तर गावाकडे ना एखाद्या चौफुलीवरती बसची वाट पाहत थांबलेले आजी आजोबा जे असतात, ते उन्हामध्ये जर उभे असले तर आजोबा हळूच आजीच्या डोक्यावरती बॅग पकडतात, तिला ऊन लागू नये म्हणून. ते पलीकडे आत्ता मी घरी गेलेलो ना, तेव्हा माझे आजोबाशी खूप काळजी घ्यायला लागले स्वतःची. आजकाल गोळ्या व्यवस्थित घेतात, फिरायला जातात, जेवतात. तर मी विचारलं की काय एवढा डिसिप्लिन अचानक आला तुमच्यात. तर ते मला म्हटले की मला तुझ्या आजीच्या आधी मरायचं नाही आहे, कारण मी मेलो तर तुझ्या आजीची काळजी कोण घेणार. म्हणजे अशा तुम्हाला प्रेरणा शेकडो मिळत जातात जर तुमची दृष्टी तशी असली तर. म्हणजे जसं की तू आता म्हटलास, वयानुसार ती डेप्थ येते हो, प्रेमामध्ये, हो. मॅच्युरिटी येते म्हणावं त्याला का काय हो, म्हणावं.
अविनाशवर पुन्हा येऊया. अविनाश त्याच्या काहीतरी भावना व्यक्त करत होता, आपण डिस्टर्ब केलं त्याला. नाही, तेच सांगत होतो की आजूबाजूचं आपण जेव्हा वातावरणामध्ये बघतो प्रेम कसं असावं किंवा प्रेम करण्याची पद्धत, आणि मी तरी आत्तापर्यंत जेवढं काही बघितलंय किंवा जेवढं काही अनुभवलं नाही म्हणता येणार, पण एकमेकांकडून जेवढं ऐकलंय, तर जसं की अपूर्व एक छान लिहितो राधाकृष्णाबद्दल, तर असं वाटतं की प्रेम म्हणजे त्याग पण म्हणता येईल. म्हणजे ठीक आहे यार, तो त्याच्या साईडला आहे, तो आनंदी आहे, मग आपण कशाला विरजण घालायचं ना त्याच्या आयुष्यात. आणि आपल्याला हवंच काय, आपण ज्याला म्हणजे आपण ज्याचे चाहते असतो, आपल्याला जो आवडतो तो सुखी आनंदात राहावा. तर अशाही काही भावना असतात. म्हणजे तू टाळलेस तरीही मज टाळताना आले, अगदी तुझ्याप्रमाणे मज वागताना आले. वा वा. कारण नसून कुठले गेलीस दूर तूही, कारण नसून कुठले गेलीस दूर तू, पण नाते मलाच बहुधा सांभाळताना आले. वा वा. अशी एक गोष्ट असते की आपल्याला वाटतं की चला यार जाऊ दे, आपल्याकडूनच काहीतरी राहिलं असेल, पण ती गेलीये, तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने गेलीये, तिच्या जागेवरती आनंदी आहे. सो आपण पण त्याच्यामध्ये सुख मानलं पाहिजे. तुझ्या प्रेमाचा मोठेपणा आहे मग तो. म्हणूनच सिंगल आहे मी. कृष्ण आणि राधाचं म्हणजे हो. प्रेमातला त्याग म्हटलं की आपल्याला कृष्ण आणि राधा हो. आठवतातच. तर अपूर्व, तुझी एक कविता आहे, तर हा. ती प्लीज ऐकव यावरती. म्हणजे ती कविता मला अशी सुचलेली एक मी कथा आहे महाभारतातली, असं म्हणतात राधाकृष्णाची एक कथा आहे की महाभारताचं युद्ध संपवून कृष्ण जेव्हा पहिल्यांदाच गोकुळात रंगोत्सव साजरा करण्यासाठी येतो, तेव्हा राधेकडे धावत जाऊन तिची एक सखी असं म्हणते तिला की राधे बघ, तुझा कृष्ण आलाय. राधा म्हणते, मी तर युगायुगांपासून ऐकते की कृष्ण आलाय, या सृष्टीच्या कणाकणात सामावलेला आहे, पण तो जेव्हा माझ्या मिठीत सामावेल तेव्हा मला खरं वाटेल की कृष्ण आलाय. कृष्ण तिला भेटायला तिच्या दारात येतो, ती कृष्णाकडे बघते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तिला वाटतं की तिच्या बोटांना एखाद्या मोर पिसाचा स्पर्श होईल, पण तिला त्याचे जे सुवर्ण मुकुट असतं त्याने घातलेलं, त्याचे बाहेर निघालेले टोक टोचतात, खाचा पडतात, वेदना होतात. ती त्याला डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करते, पण आता तो काही तिचा गोकुळातला कृष्ण राहिलेला नसतो, तो झालेला असतो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. मग तिला वाटतं की कृष्ण आलाय म्हणजे कृष्ण आलाय असं नाही, तो जेव्हा माझ्या मिठीत सामावेल तेव्हा मला खरं वाटेल की कृष्ण आलाय. तर मला असं वाटतं की तिच्या अपूर्णत्वातलं प्रेम आहे ना, की यार हे व्हायला हवं होतं या जन्मात. तर त्याच्यावरती ती कविता लिहिली की एखाद्याने किती, ज्याला मी म्हणतो की एक असतं वेड होणं आणि एक असतं की पांघरून घेणं एखाद्याला. असा लागला राधेला रंग सावळा सावळा, असा लागला राधेला रंग सावळा सावळा, उभ्या जन्माचा तिच्या झाला साजरा सोहळा. त्याच्या रंगात रंगुनी झाली गोऱ्याची सावळी, त्याच्या रंगात रंगुनी झाली गोऱ्याची सावळी, वाट पाहून पाहून आली डोळ्याला काजळी. याच एका विचारानं तिची भिजली गे दिठी, याच एका विचारानं तिची भिजली गे दिठी. युगे लोटली तरीही, युगे लोटली तरीही कान्हा राहिली रे मिठी, युगे लोटली तरीही कान्हा राहिली रे. वा. ती मिठी राहूनच गेली. आता ते कधी पूर्ण होईल मला नाही माहित. हा म्हणाला की जेव्हा कृष्ण आला राधेला अनेक वर्षांनी भेटायला, तेव्हा राधेला तोच कृष्ण वाटला नाही जो गोकुळातला होता. सो मला असं वाटतं की आपलं प्रेम एखाद्या व्यक्तीवरती नसतं, आपलं प्रेम त्या व्यक्तीसोबत आपण जे क्षण घालवतो त्या क्षणावरती असतं. आणि व्यक्ती तोच असतो, वर्ष खूप जातात मध्ये आणि व्यक्ती तोच असतो, परंतु तो नाही वाटत, कारण तो जो क्षण असतो एक आपण सोबत घालवलेला तो निघून जातो. सारंगची पण एक खूप चांगली कविता आहे याच्यावरती, काय त्याची कडवा आहे. पहिलं तटी यमुनेच्या सावळा व्याकुळ, ऐल तटी सुने सुने राधेचे गोकुळ. पहिलं तटी यमुनेच्या सावळा व्याकुळ, ऐल तटी सुने सुने राधेचे गोकुळ. मधोमध वाहतात दुरावली मने
कुणीतरी चुकवावे आभाळाचे देणे, पुरे झाले डोळ्यांचे असे रिते होणे, पुन्हा माझ्या उंबऱ्याशी व्हावे तुझे येणे, पुरे झाले उदासीचे संथ संथ गाणे, कुणीतरी चुकवावे आभाळाचे देणे, पुरे झाले उदासीचे संथ संथ गाणे, पुन्हा माझ्या उंबऱ्याशी व्हावे तुझे येणे, पुरे झाले डोळ्यांचे असे रिते होणे, कुणीतरी चुकवावे आभाळाचे देणे, नियतीच्या खिडकीशी निनादती क्षण, अंगणाच्या पायामध्ये थेंबांचे पैंजण, प्रार्थनाच्या पायरीशी दुःख ऋण जुने, कुणीतरी चुकवावे आभाळाचे देणे, पुरे झाला झडीचा ह्या नाद नाहत, दूर जावी हुर हुर वाहत वाहत, पुरे झाले आठवांचे मळभ दाटणे, कुणीतरी चुकवावे आभाळाचे देणे. क्या बात आहे. मला आता सगळे राधेच्या बाजूने वगैरे लिहितात ना, राधाला किती वेदना वगैरे, पण बऱ्याच जणांना असं वाटतं कृष्ण काय मजेत राहिलाय है ना, इतक्या गोपिका आणि त्याची लग्न वगैरे असं खूप जण. पण मला असं वाटतं की कृष्णाची पण एक दुखरी बाजू आहे की उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला, उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला, फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या दाराजवळ, फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या दाराजवळ, एवढ्या वर्षातही लक्षात रस्ता राहिला, क्या बात. सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला. खूप सुंदर. म्हणजे आपल्या ह्या प्रेमाच्या कविता वगैरे झाल्या. मला इंटरेस्ट यामध्ये आहे की तुम्ही 4 लोक, तुम्ही 4 मित्र, हे असं सहज एखादा प्लॅन केला तरी आपल्याला लवकर ते टायमिंग मॅच होत नाही, आपण भेटू शकत नाही. तुम्ही एवढे शो करताय, इतके छान प्रोग्राम्स करताय, तर तुम्ही 4 जण भेटले कसे याची स्टोरी मला ऐकायची आहे. की अविनाश असेल, तुम्ही 3 जण असाल, तर तुमच्या भेटण्याचा काय वेळ, म्हणजे प्रत्येक जण कवी आहे, प्रत्येक जण गझल लिहितो आणि सगळंच करतोय, तर अशी 4 सेम गुण असलेली 4 मित्र कशी काय भेटतात? म्हणजे असं म्हणतात की गुण जुळतात तेव्हा लग्न होतात आणि जेव्हा अवगुण जुळतात तेव्हा मित्र होतात. खरंय. तर खरं तर मला म्हणजे हा खूप रसिकांच्या मनातला प्रश्न आहे की असं कसं एवढे 4 लोक मिळाले. खरं तर आमच्यात गुण नाहीये जुळालेले, आमचं प्रत्येकामध्ये ना एक वेगळं कॅरेक्टर आहे. खरं तर आपण अपोजिट अट्रॅक्ट्स, म्हणजे अविनाश जसं गाऊ शकतो तसं आमच्यात कुणी नाही गाऊ शकत. सारंग खूप चांगलं लिहितो आणि सगळ्या प्रकारचं लिहितो, तो कंपोजर पण खूप चांगला आहे. नैनेशचं पण फ्लेवर खूप वेगळा आहे. जितका त्याचा ह्युमर आहे त्याच्या लिखाणात, तितकंच त्याच्या लिखाणात उदासी सुद्धा आहे. तर आम्ही आमच्या भेटायच्या मागची स्टोरी अशी आहे, सारंग सांगेल. मी इथे पुण्यात VIT कॉलेजला माझं डिग्रीचं शिक्षण घ्यायचो कॉम्प्युटर सायन्समध्ये. तर डेड पोएट सोसायटी नावाचा एक मूव्ही आहे. तर त्यात काय होतं की तिथले जे स्टुडंट्स असतात त्या कॉलेजमधले, ते एकत्र येऊन त्यांची एक डेड पोएट सोसायटी हे करतात, बनवतात. तर त्यापासून इन्स्पायर होऊन आमच्या कॉलेजच्या सगळ्या स्टुडंट्सनी, ज्यांना कविता आवडतात, त्यांनी एकत्र येऊन एक सोसायटी बनवली आणि त्याला आम्ही नाव दिलं की VIT पोएट सोसायटी. तर आम्ही एक असं महफिल म्हणून इव्हेंट ऑर्गनाईज करायचो आणि त्यात पुण्यातल्या सगळ्या कवींना आम्ही इन्व्हाइट करायचो. तर तिथे एक कवी आलेला ज्याने सगळ्यांची मनं जिंकली. कोण होता तो? आणि माझं कॉलेज असून मला कोणी लक्षात ठेवत नाही, पण त्याला आजही सगळेजण लक्षात ठेवतात आमच्या पोएट सोसायटीमधले.
तर तो होता अपूर्व राजपूत. नैनेशच्या बाबतीत सारंगाने आम्ही कसं भेटलो सांगितलं. नैनेश अविनाश आमच्यात सगळ्यात शेवटी आला म्हणून त्याचं शेवटी सांगूया. आमची एक मैत्रीण होती, ती पण लिहायची आणि तिचा खूप चांगला लिहिणारा एक मित्र होता, खूप चांगला लिहित होतो असा होता नैनेश. तर आमचा एक मित्र आहे रोहन रणदिवे, त्यांनी स्वरचित नावाने एक त्याचा ग्रुप होता. त्यामध्ये त्यांनी असाच एक प्रयोग म्हणून आम्ही 4-5 चांगले लिहिणारे जे कवी होते त्या वयात, त्याच्या दृष्टीने अशांना बोलून एक छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला. त्याआधी आम्ही लॉकडाऊनमध्ये फोनवरती वगैरे आम्ही कनेक्ट होतो इंस्टाग्रामवरती, कारण त्या मैत्रिणीचा नैनेश मित्र होता म्हणून. तर मग अशी आमची, आणि नैनेश खूप चांगलं लिहायचं तेव्हा पण, त्याचं वाचन पण होतं. सवंगडी कविता खूप चांगली त्याची व्हायरल होती तेव्हा पण. तर असा त्या कार्यक्रमात नैनेश मला भेटला. आणि अविनाश माझ्याच महाविद्यालयाचा ज्युनियर आहे, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचा. माझं ग्रॅज्युएशन झालं, मी कॉलेजमधून बाहेर आलो तेव्हा याने फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. आणि युथ फेस्टिवल असतो तर त्याची टीम बनते कॉलेजची. तर तसा वाङ्मय विभागात कवितेतून याची एंट्री होती. तेव्हा पण नव्हतं लिहित, पण तेव्हा गात होता हा. तेव्हा मी वर्कशॉप घ्यायला गेलेलो कवितेचं, तेव्हा तिथं माझी अविनाशची भेट झाली. आणि नंतरच्या काळात जेव्हा मी मध्यंतर सोलो शो माझा करायचो तेव्हा मी संभाजीनगरला प्रयोग केलेला. तेव्हा अविनाश पण चांगलं लिहायचं, मला आवडायचं त्याचं लिखाण. आणि अविनाशनी त्या मध्यंतरचं ओपनिंग ॲक्ट एक सुरुवातीला 5-10 मिनिटं तो करायचा, तर मला आधीपासून आवडतो अविनाश. आता नैनेश सांगेल त्याला सारंग कसा आमचं झालं असं की आम्ही चौघं एकत्र नाही भेटलो. मी ह्याला भेटलो, मी ह्याला भेटलो, मी ह्याला भेटलो, हा ह्याला भेटला, हा मला भेटला, हा ह्याला, आणि सेम असंच. आणि मग सगळे आम्ही मग नंतर एकमेकांच्या चर्चेमध्ये ह्याचं नाव यायचं, ह्याचं नाव यायचं. मग हा म्हणायचा की याने आज चांगली कविता लिहिली, फेसबुकवरती पोस्ट केली. कधी कधी असं व्हायचं की अरे अपूर्वने आज काय वाईट लिहिलंय फारच, असंही आमचं डिस्कशन व्हायचं. तर त्याच्यातनं आमची एकमेकांच्या चर्चेतून ओळख झाली. बरोबर. आणि आमचं अजून एक आम्ही सोबत म्हणजे आमचं रायटिंग स्टाईल खूप वेगळी आहे. आम्ही वेगळ्या धाटणीतून आलेलो आहे, प्रत्येक जण वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेलो आहे, लिखाणाच्या पण आणि आपल्या आवडीनिवडीच्या पण लिखाणाच्या परंपरेतल्या. पण मला असं वाटतं की आमच्या चारींची घट्टमोट एका गोष्टीने बांधली की मराठी कवितेविषयी आमच्या डोक्यामध्ये एक दूरदृष्टी होती की आपल्याला फक्त मुशायऱ्यांपुरता किंवा कवी संमेलनांपुरता कवी नाही राहायचंय, आपल्याला याच्या पुढे आपली मराठी कविता घेऊन जायची, याचं व्यावसायिकरण करायचं आहे. कारण जर व्यावसायिकरण झालं, याच्यातून चांगले पैसे यायला लागले, तर आपण ज्या कथा ऐकत असतो कवींच्या की कवी होणं भिकारेपणाचं लक्षण आहे आणि तुळशी पत्र ठेवावं लागतं आणि नाही का, असं अगदी मजाज लखनवीचे वगैरे किस्से सांगितले जातात की कवी कसा गटारीत दारू पिऊन मेला वगैरे, असल्या गोष्टी होत्या. पण आम्ही ज्या वेळेस वाढत होतो त्या आमच्या समोर हे कवी नव्हतेच कधी. आमच्या समोर साहिर लुधियानवी होता, आमच्या समोर कवी शैलेंद्र होते की ज्यांनी सांगितलं की कवितेतून सुद्धा तुम्ही कसं एक व्यावसायिकता जपू शकता आणि हे कसं पुढे घेऊन जाऊ शकता. म्हणजे आपल्या पिढीने कवितेला कमर्शियल करणं हे आलं पाहिजे, त्यात वाईट काहीच नाहीये, खूप प्रॅक्टिकल आहे हे. तर तो विचार आला असणार आहे. तर मी तिथे येणारच होते की हे अक्षर तुझेच आहे, हे जे इतकं तुफान चालतंय सगळीकडे महाराष्ट्रात, म्हणजे पुणे आणि मुंबई आतापर्यंत आपण म्हणत होतो की इथे रसिक लोक आहेत, इथे असे कार्यक्रम चालतात, गाजतात, लोक पैसे भरून तिकीट काढतात आणि ऐकायला येतात. पण बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा पण ठिकाणी तुमचे शोज हाऊसफुल होत आहेत. तर हे कसं दिसतं? म्हणजे आतापर्यंतची पिढी अशी होती की ज्यांना कविता रटाळवाण्या वाटायच्या, बोरिंग वाटायच्या, पण आता तीच पिढी प्रेमात पडतीये कवितेच्या. हे काय तुम्ही अशी जादू केली आहे? माझं याबद्दल एक अनुभव आहे. म्हणजे एक मैत्रीण आहे माझी, इथला कोथरूडचा कार्यक्रम झाला होता. आमच्यावर असा एक ठप्पा लागतो की नेहमीप्रमाणे आमचे शो उशिरा सुरू होतात. त्याला काही तांत्रिक बाबी पण जबाबदार असतात, एकूणच त्यामुळे ते अशा गोष्टी घडतात. तर ती आवर्जून कार्यक्रमाला आली होती आणि तिला साहजिकच जायला उशीर झाला. म्हणजे साधारणतः 2-2:30 वाजले घरी.
आणि घरी गेल्यावर तिने नंतर मला दुसऱ्या दिवशी मेसेज पण केला की मला तुमच्यामुळे खूप बोलणे खावे लागले वगैरे, तर जमलं तर पुढच्या वेळेस शो लवकर ठेवा वगैरे. आणि मग त्यानंतर गणेश कला क्रीडाला आमचा कार्यक्रम झाला आणि ती तिच्या पालकांसोबत आली होती. क्या बात आहे, वा वा. आणि मग तिचे पालक त्यानंतरच्या तिन्ही कार्यक्रमामध्ये मला दिसले पुण्यात झालेल्या. अरे वा. म्हणजे ही चर्चा आमच्यात झाली नाही की तुझ्या आईवडिलांना शो कसा वाटला किंवा, पण एक जाणवलं की पडद्या आडून या कार्यक्रमाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह लोकांचा आणि प्रत्यक्ष बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला नंतर ते आम्ही अनुभवले. त्यामुळे असंच म्हणू शकतो की हेच लोकांचं प्रेम आहे. आणि त्यामुळे आम्ही लोकांना सुद्धा सांगतो की तुम्हाला काय प्रत्यक्ष ऐका वाटते किंवा तुम्हाला काय व्यक्त व्हायचंय. काही काही अशा बाबी असतात की आपल्याला व्यक्त व्हायचं पण आपल्याकडे शब्द नसतात. आम्ही आहोत ना, या तुम्ही अनुभवा. यातच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तू सांगितलं की पुणे मुंबई पुरता असे प्रयोग व्हायचे. मला आवर्जून सांगायला आवडेल की आमच्यातला एकही कवी पुणे मुंबईचा नाही आहे. मला असं वाटतं की पुण्यात सुद्धा आता जी मंडळी बरीच तरुण राहतात, मुंबईला राहतात, ती पण मुळात पुण्यातली नाही आहेत, ती पण अशीच आमच्याकडून आलेली आहेत. तर आम्ही आमच्याकडून कळत नकळत आमच्याकडची भाषा आली, आमच्या प्रतिमा आल्या, आमचं जगणं आमच्या कवितेत उतरलं, जे की ते सगळ्यांना रिलेट होतंय. आणि मला वाटतं ते खरं सौंदर्य आहे. रिलेट मला झालं. हो. मी मराठवाड्यातली मुलगी येऊन तुमची जर कविता ऐकत हो. असेल, जर मला ती रिलेटच होत नसेल, बरोबर आहे. म्हणजे सारंग पण मराठवाड्यात नाही हो. येतो, जर मला त्याची कविता माझ्याशी रिलेटच करता येत नसेल तर मी पुढच्या शोला येणारच नाहीच नाही येणार. किंवा मी तुम्हाला ऐकणारच हो. नाही. तर बोली भाषा कवितेमध्ये एक सौंदर्यच म्हणता येईल ते. नाही, प्रतिमा असतात, बोली भाषेतल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गंमत म्हणजे आमची भाषा. आमच्या सगळ्यांच्या कवितेची जी भाषा आहे ती आत्ताची भाषा आहे, समकालीन भाषा आहे. म्हणजे आमच्या कवितांमध्ये असे शब्दच सापडणार नाही की जे कळालेच नाही आम्हाला, किंवा आम्ही तसा लिहायचा अट्टाहास पण करत नाही. म्हणजे एकदम साधी सोपी ती कविता येते असं मला वाटतं. तुला काय वाटतं सारंग? आता नैनेशची एक कविता आहे, साडीतल्या फोटोमध्ये दिसतेस छान. ह्यात काय न कळायचं नाहीच आहे, पण एक ओळ म्हणून पण खूप छान आहे आणि ती आपण कोणाला पण डेडिकेट करू शकतो. आपल्या मैत्रिणीला म्हणू शकतो, एखादा नवरा त्याच्या बायकोला म्हणू शकतो, कुणालाही म्हणू शकतो. सो साडीतल्या फोटोमध्ये दिसतेस छान. तुला काय वाटतं? नाही आणि अजून एक म्हणजे कवी म्हणजे लोकांना असं वाटतं की आता एक जरा दाढी पांढरा झालेला, असा एकदम जाडजूड, एकदम असं काहीतरी हेवी घालून आलेला आणि चेहऱ्यावर असा खूप विचारवंत वगैरे असे भाव आहेत, असा कोणीतरी येईल आणि मग त्याच्यासमोर आपल्याला थोडंसं रिस्पेक्टफुली वागायचं आहे, कारण त्याला काय वाटलं तर त्याच्या संवेदना आधीच नाजूक हार्ट व्हायच्या वगैरे असं. पण आमचं कसं आहे, आम्ही 4 मित्र आहेत आणि लोक जेव्हा आम्हाला भेटायला येतात कार्यक्रमानंतर ते असं नाही भेटत की अरे अपूर्व राजपूत, अरे अविनाश काटवटे खूप मोठे कवी, असं नाही. अरे हा अविनाश, हा अपूर्व, हा सारंग, हा नैनेश, हे आपल्यातलेच आहेत. म्हणजे तितकं कॅज्युअल नातं तुमचं रसिकांसोबत पण झालेलं आहे. माझे सर एक गोष्ट म्हणायची की जगातला प्रत्येक जण कवी असतो, जगातला प्रत्येक जण कवी असतो, फक्त काही मुके कवी असतात, काही बोलके कवी असतात. आम्ही बोलके कवी आहोत, एवढंच आहे. म्हणजे समोरचा माणूस आम्ही त्यांचंच लिहितोय सगळं असंच ते बघतात. आणि त्यामुळे मला वाटतं की ती कविता खूप लोकांपर्यंत जाते, आवडते लोकांना, आणि जी लोक ऐकतायत ती शेअर पण करतायत. त्यांना असं वाटतं की अरे हे मला पण हेच म्हणायचं होतं, यांना म्हणायचंय, बस इतकं सोपं आहे सगळं. येस. मी आताच, माझा एक भाऊ आहे, म्हणजे त्याचा कवितेशी काहीच संबंध नाही, माझ्या कालच आला होता, तर त्यांचा ग्रुप आहे इंस्टाग्रामवर, तर त्याच्यात ती छान छान कविता आली होती आणि तो मला दाखवत होता की हे बघ. मला ते भारी वाटलं की यांचा कवितेशी काहीच संबंध नसताना ते रिलेट करतायत, त्यामुळे छान वाटतंय ते सगळं. आणि मला आत्ता बोलता बोलता मी म्हणालो की साडीतल्या फोटोमध्ये दिसतेस छान, तर ऐकव. साडीतल्या फोटोमध्ये, साडीतल्या फोटोमध्ये दिसतेस छान, दिसतेस छान. मला काय असो नसो, गोरी गोरी पान, दिसतेस छान. पावसाचा मोह तुला भिजली साडी,
पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली कोडी. ओल तुझी दे ना मला थोडीशी तू तान दिसतेस छान 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 दिसतेस छान. आणि हा अंतरा मला खूप जवळचा वाटतो कारण मी हा खरंच तिच्यावर लिहिलाय. हो हो बापरे. खरं तर ती कविताच तिच्यावर आहे पण तरी कोणावर? तिच्यावर की साडी बिडी सारं काही दुय्यम तुला आहा. साडी बिडी सारं काही दुय्यम तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला. आहा, वा वा. साडी बिडी सारं काही दुय्यम तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला. आता आता आलं आहे हिरव हे भान दिसतेस छान वा 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 छान 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 दिसतेस छान. वा वा मस्त असं आहे. अशी आहे. किती हलकी फुलकी आणि असं छान वाटून जातं. म्हणजे तू तिच्यावर कविता लिहिली असतील तरी अनेक मुली स्वतःला रिलेट करत असतील. विशेष म्हणजे ही कविता जेव्हा तो सुरू करतो साडीतल्या फोटो मध्ये तेव्हा पूर्ण सभागृहामधला आवाज ऐकण्यासारखा. हा मुलांचा असणार मोस्टली. सगळ्यांचाच असतो, सगळ्यांना मुलींचा जास्त. मुली हल्ली तर मुली हे छान छान मुळे साडी घालून यायला लागले. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली कार्यक्रमाची तेव्हा नॉर्मल येत होते सगळे. आता जिकडे तिकडे पाहतोय म्हणजे माझी नजर अशी जास्त व्यापक नसते पण मुली असं छानपणे साडीमध्ये येतात वगैरे आणि ते आम्हाला लगेच कळतं की हे नैनेशच्या कवितेचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे आपण ह्याबद्दल गप्पा मारल्या की तुम्ही चौघं कसे भेटलात ती स्टोरी कळली पण हे अक्षर अक्षर तुझेच आहे इतकं वेळ लावलं या प्रोग्रामने सगळ्यांना ते कसं फॉर्म झालंय म्हणजे कोण सांगेल? खरं तर मला वाटतं सगळ्यांच्या स्टोरीज वेगवेगळ्या आहेत या बाबतीत पण. मी माझी स्टोरी सांगतो. तर मगाशी त्याने रोहनचं नाव घेतलं तर रोहन सोबत मी एक शो करत होतो लॉकडाऊनच्या आधी आवाज नावाने. अजून माझे 2 मित्र होते आणि तेव्हा मी सारंगला मेसेज केला होता. तर की तेव्हा मी आणि सारंगच मित्र होतो ज्यांना मी ओळखत नव्हतो तेव्हाची गोष्ट. तर मी सारंगला म्हटलं की एक शो हे करायचा ठरवतोय आम्ही तर त्याच्यात काय असायला पाहिजे. तर त्याने असं सांगितलं होतं की भावनांचा तू लिस्ट दिली होतीस की म्हणजे पहिलं हलक्या फुलक्या प्रेमाच्या नव्या नव्या प्रेमाच्या भावना नंतर ॲक्च्युअल प्रेमात असलेल्या माणसाच्या भावना नंतर विरहाच्या आणि नंतर थोडंसं सामाजिक असा एक साचा त्याने दिला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही तो शो केला आणि तो नंतर बंद झाला. आवाज बंद झाला आमचा आणि नंतर आमचा तर मग त्यानंतर जेव्हा लॉकडाऊनमध्ये आमची सगळ्यांची ओळख झाली तेव्हा आम्ही जेव्हा फॉर्म करत होतो आणि आम्ही एक शो केला तेव्हा ह्या जो साचा होता सांगाडा त्याच्या आधारावर आम्ही तो एक शो बसवला होता. आणि त्यानंतर आम्ही असं जेव्हा ठरवलं की अक्षर अक्षर करायचं किंवा आधी त्याचं नावच ठरलं नव्हतं मुळात त्याच्यावर आम्ही खूप मोठी लिस्ट काढली होती की सर्वांच्या कविता घेऊन कुठली नावं ठरवता येईल. मग त्यात एक नाव ठरलं जे होतं अक्षर अक्षर तुझेच आहे जो की सारंगचाच शेर आहे एक. सारंगला सुचलेलं ऑलरेडी ते. नाही तो त्याच्या कवितेतल्याच ओळी आहेत त्याच्या. अच्छा काय ओळ आहे त्या ओळी घेऊ का? हा घे की. खरे सांगतो उगाच काही बरळत नाही खरे सांगतो उगाच काही बरळत नाही तुला बोलल्याशिवाय हल्ली करमत नाही तिच्याकडे ना वेळच नसतो भिजायलाही म्हणून सध्या तोही तितका बरसत नाही. अक्षर अक्षर तुझेच होते तुझेच आहे अक्षर अक्षर तुझेच होते तुझेच आहे असेलही ते तुझेच ह्यावर दुमत नाही. तर हे साऊंड पण खूप छान करत आहे आणि पोएटिक पण आहे म्हणून मग आम्ही ते नाव निश्चित केलं अक्षर अक्षर तुझेच आहे. आणि मग त्यावर आता ही पुढे सुरुवात झाली जी आता इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे याच्या मागची तशी व्यावसायिक कथा अशी आहे की मी तेव्हा शो करायचो तिकीटेड सोलो. तर तेव्हा असं म्हणजे हिंदीमध्ये ना असे सोलो शोचा खूप क्रेज होता की तिकीट काढून लोक जायचे बघायला स्टँडअप जायचे छोटे छोटे कवितेचे कार्यक्रम व्हायला लागले होते. पण मराठीत समकालीन कवितेमध्ये तसे कार्यक्रम कोणी करत नव्हतं किंवा अटेम्प्ट पण कारण लोकांना वाटायचं कोण येणार ना पैसे देऊन म्हणजे एवढी तिकीट काढून ती पण आणि ते पण कविता कविताच ऐकायला ऐकायचं जायचं. असं. पण तो शो केलेला असल्यामुळे आणि त्याचा पण एक बऱ्यापैकी शो केलेले असल्यामुळे
असं लक्षात आलं की अरे आपण उगाच असा विचार करतो, लोक येत नाही, लोक येतात तिकीट काढून. आणि त्यामुळे मग आम्ही पहिला शो मला वाटतं मुंबईला केला, अक्षर तुझेच आहेचा, नोव्हेंबर 2023 ला. पहिला प्रयोग. हो हो. अरे वा. तर तेव्हा अविनाश नव्हता त्याच्यामध्ये, हम्म. आम्ही तिघं होतो आणि अजून एक होतं. तर तो आम्ही पहिला शो लावला 70 सीटर, तो लगेच हाऊसफुल झाला. मग आम्ही दुसरा शो लगेच लावला अर्ध्या तासाच्या ब्रेक नंतर. म्हणजे आम्ही पहिलाच शो आम्ही 2दा केलेला आहे. अरे मग नंतर मध्ये तो बंद झाला. मी पण माझ्या शो मध्ये होतो, मी बँगलोरवरला शिकायला गेलेलो. त्यामुळे मग परत आल्यानंतर आम्हाला एक असाच कॉन्ट्रॅक्ट शो आला की आलाय करायचा का पटकन. तेव्हा काही नव्हतं, मग म्हटलं ठीक आहे करू. मग चौथा मेंबर कोण घ्यायचा, तर मी अविनाशला खूप आधीपासून म्हणायचो, यांना काय आवडत नव्हता अविनाश, म्हणजे यांनी ऐकलेला नव्हता, यांना माहित नव्हतं. ठीक आहे, पण मला माहित होतं कारण माझ्यासोबत केलेला होता. नाही, आमचं म्हणणं असं होतं की भारी हवा कोणतरी, हा. चौथा हवा तर भारी हवा. भारी हवा. पण गंमत अशी झाली की त्या सुखनमध्ये आम्ही 4 जण, जशने सुखनला, नैनेश, मी, सारंग आणि अविनाश 4 जण परफॉर्म करणार होतो. आणि त्याच्यामध्ये अविनाशला स्टँडिंग ओवेशन मिळाली. आदल्या मग दिवशी माझा कार्यक्रम होता, 3 जण मला बघायला आले होते. जाता आमची ही चर्चा चालली, जसं ते मुलगी बघायला जातात तसं जाता अशी चर्चा चाललेली की बाबा घ्यायचं नाही किंवा माहित नाही कसं लिहितो, काय होईल. आणि येता अशी चर्चा झालेली की नाही हाच घ्यायचा. आणि तो शो आम्ही केला, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि मग आम्ही शो करत गेलो, 2-3 शो केले. ठाण्याला शो केला होता ज्यात अविनाश आमच्यात इन झाला होता. तेव्हा लोकांची रिॲक्शन अशी होती की अरे आम्हाला हार्दिक पांड्या माहित आहे, रोहित शर्मा माहिती आहे, हा तुम्ही तिलक वर्मा कुठून आणलाय? आणि योगायोगाने असं झालं की तो सुखनचा व्हिडिओ पडल्यानंतर अविनाश पण व्हायरल झाला. सो आधी माझी तुझ्या पुढे तर काहीच नाही व्हायरल होती, नंतर आता अविनाशची झाली. तर मग अजून ऑडियन्सला माहीत झालं. मग हळूहळू सारंगची फक्त थोडा वेळ थांबशील का झाली, याची छान झाली. म्हणजे ऑडियन्सला असं झालं की हे बघायचंच आहे, कारण 4 तुम्हाला आता पर्याय मिळत आहेत की म्हणजे कारणं मिळत आहेत जाण्यासाठी. तर हे झालं. आम्ही 100 रुपये आमचं तिकीट होतं, ते आता 500 वरती गेलेलं आहे. आम्ही आधी 70 सीटर शोज करायचो, आता आम्ही गणेश कला क्रीडाला 2400 सीटर शो केला. म्हणजे मला नाही वाटत की समकालीन म्हणजे आता आणि आता ग्लॅमर मिळायला लागलंय. गझल असेल, कविता असेल, तो काळ आलेला आहे असं वाटतं की लोक खिशातले पैसे टाकून कविता ऐकायला येतील. इवन अमरावती सारख्या शहरामध्ये समोरचं तिकीट 1000 रुपयाचं होतं. 1000 रुपये होतं अमरावती शहरामध्ये. आणि कमीत कमी तिकीट हे 500 500 रुपये होतं. होतं. तरी हॉल साधारणतः एक मागच्या 2-3 रोग रांग राहिल्या असतील, पण हॉल पूर्ण भरलेला. पण मला असं वाटतं ना, कवितेला ग्लॅमर जे आहे ना, हे खूप पूर्वीपासूनच आहे मुळात. म्हणजे आम्ही ग्लॅमर आणलं वगैरे हे शब्द चुकीचे आहेत तसे. नाही ग्लॅमर आधीच होतं, पण पैसे देऊन कविता कोणी ऐकायला कवितेच्या जात क्षेत्रात व्यावसायीकरण झालेलं आहे. पण ग्लॅमर मला सांगायला आवडेल की म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरांपासून म्हणजे माऊलींपासून तर आत्तापर्यंत जरी बघितलं तर मला वाटतं की अगदी नाधो महानवरांपर्यंत ते ग्लॅमर तसंच होतं. म्हणजे सगळं राजकारण, त्यांचं अर्थकारण, सामाजिकता सगळी कवींच्या, साहित्यिकांच्या आजूबाजूलाच होती. मधल्या काही काळात एक जसा पॅच येत असतो, एक ट्रान्झिशन होत असतं, तसं झालं. मला वाटतं की कविता हे जे आहे ते मराठी भाषेचं तसं मूळ आहे. आपण शाळेत कविता शिकतो, त्यानंतर आपल्या घरात आल्यानंतर ओवी, अभंग हे जे आपले आजी आजोबा आई बाबा म्हणतात ती सुद्धा कविता आहे. मला वाटतं की मधल्या काळात आपण थोडंसं त्या मुळांपासून दूर गेलो होतो, आता आपण मुळाशी परत आलो. आणि सोशल मीडियाचा खूप मोठा रोल आहे की लोक बऱ्याच जण सुरुवातीला टीका करायचे म्हणजे काय सोशल मीडियाचे कवी वगैरे असं. पण मला असं वाटतं की प्रत्येक कवींनी या जगातल्या त्या काळामध्ये त्या काळात चालणाऱ्या माध्यमांचा सशक्त वापर केलाय. वाईट काही नाही. आणि म्हणजे जेव्हा कीर्तन परंपरा होती, त्या तुकाराम महाराज कीर्तनाने आपलं हे करायचे, भारुड लिहिल्या गेली, तेव्हा पण हे शोच होते ना एका प्रकारचे खरं तर ते होत गेलं. आणि आता ते मग पुस्तकं आली मध्ये, मग पुस्तकातून हे व्हायला लागलं. आता सोशल मीडियाचा काळ आहे त्याच्यावर. म्हणजे मी बऱ्याचदा गमतीने म्हणत असतो की तुकाराम महाराज जर आत्ताच्या काळात असते तर त्यांनी सुद्धा सोशल मीडियावरती रील्स टाकल्या असतात कवितेच्या, त्यांच्या अभंगाच्या रील्स. तर हे आहे आणि हे आता असंच पुढे चालू. आणि एक महत्वाचं नाव राहिलं जे की राग आहे, जो आमच्या सर्वात महत्वाचा
आमचा बॅकबोन आहे, जो आम्हाला म्युझिकली साथ देतो. आमच्या ज्या कंपोजिशन आहेत त्याची अरेंजमेंट करतो. आणि ते आणखी सुंदर सुंदर प्रेझेंट करतो. त्याला तो छान सजवतो अजून. तर असा आहे. आणि हा प्रवास आमचा सुरू आहे. आम्ही शिकतोय. पण आमची इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये हा प्रयोग घेऊन जावं, तिथल्या लोकांना आमच्या प्रयोगाशी जोडावं. एवढंच नाही की या जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं आमचा प्रयोग हा झाला पाहिजे. आणि जसं सारंग म्हटलं की काही म्हणजे मुळापासून दूर गेल्यासारखं झालं होतं, तसं आम्हाला त्या मुळाशी परत आणायचं आता सगळ्यांना. हे आमचा पण उद्देश आहे. थोडस मी प्रॅक्टिकल बोलण्यावरती येते की कविता आवडतात. हो. तुम्ही म्हणालात की काही मुके कवी असतील, काही हो. बोलके कवी असतील. तुम्ही बोलके कवी आहात, हो. ठीक आहे. पण असे बरेच मुके कवी असतील जे इन्कम सोर्ससाठी, म्हणजे आता तुम्ही कवी म्हणून सगळीकडे फिरताय, हो. शोज करतायत, पण असा अर्थ याचा नाही म्हणता येईल की आधी पोटा पाण्याचं काय आहे तुमचं. तुम्हाला बरोबर आहे. कोणीही प्रश्न तोच करत हो. असेल की तुम्ही कविता करताय पण पोटा पाण्यासाठी काय करताय, ठीक आहे. तर मग आधी आपला पोटा पाण्याचा प्रश्न सोडून मग कविता सुचेल ना आपल्याला, पोटात पडलं तर. हो. तर हा मेसेज तुमच्याकडनं जाणं पण खूप इम्पॉर्टंट आहे हो. की तुम्ही कॉलेज सोडलं, शिक्षण झालं आणि लगेच कविता करायला नाही हा. बसलात. आधी पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला असणार आणि त्यानंतरच कविता सुचत असतील. म्हणजे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. आता प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती पण वेगळी असते. जसं सारंगला तो खूप चांगल्या कॉलेजमधून इंजिनियर झालाय, त्याला लगेच जॉब मिळाला. नैनेश पण जॉब करतो, किंवा अविनाशचं पण शिक्षण पूर्ण झालं आणि जॉब मिळाला. मी UPSC करायचो, म्हणजे बेरोजगार होतो तेव्हा. पण माझं असं झालं, मी मास्टर्स करायला बँगलोरला गेलो आणि कवितेतून इन्कम सुरू झालं. तर मग मला पण त्याची काही असं म्हणजे मला तो प्रश्न पडला नाही खरं तर. पण असं खूप प्रत्येकाचं असू शकतं. पण आमच्यातला प्रत्येक जण हा उच्च शिक्षित आहे आणि आम्हाला कधी नोकरी मिळू शकली असती. बऱ्याचदा तो वेळेचाच हे असतो. सेम मी UPSC जेव्हा करत होतो तेव्हा मी या गोष्टी नसत्या केल्या कदाचित. पण आता मला त्याच्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आलाय, तर आम्ही तसा विचार करतोय. मला अजून एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते की आम्हाला मेसेजेस येतात की कवी व्हायचंय वगैरे. तर तसं मला पण कवी व्हायचंय. आम्हाला पण कवी व्हायचं. तसं कवी होता येत नाही. म्हणजे कविता जगत कवी होतं असं मला वाटत नाही. आपल्या कविता सोडून पण एक वेगळं जग असतं आहे, बरोबर. आणि आम्ही सगळे चौघं पण एका वेगळ्या जगात जगतोय. आम्ही फक्त कविता आणि फक्त अक्षर असं नाही असं जगत आहे. नाही. आम्ही जे काही जगतोय त्याच्यामुळे कविता येते असं मला वाटतं. आणि अक्षर तुझेच आहे हा जो कार्यक्रम आहे तो असा आम्ही काही ठरवून केला नाही की चला आता आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे, हा कमर्शियली हिट होणार आहे, हे काहीच माहिती नाही. आम्हाला जस्ट वाटलं की आम्ही चौघं येऊन मस्त कविता वाचू, वाईब करू, लोकांसोबत मजा करू. हा, तर ते लोक जोडत गेली. म्हणजे असं नाही ना की सचिन तेंडुलकरला क्रिकेट मधून पैसा मिळणार आहे उद्या म्हणून तो क्रिकेट खेळायला लागला, असं नव्हतं ते. पण आम्ही आमचं ते आधी आम्हाला मजा येते का ते करण्यामध्ये, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आम्हाला जोपर्यंत मजा येत राहील तोपर्यंत आम्ही हे करत राहू. ज्या दिवशी मजा आम्हालाच येणार नाही सादरीकरणात, आम्ही बंद करू. एवढं साधं आहे. मला तर कवितेने सांगितलं की फक्त कविता हे जगण्याचं माध्यम नाही होऊ शकत. म्हणजे मी जेव्हा नवीन लिहायला लागलो तेव्हा मी सारंग आणि आमचा एक मित्र आहे शौनक कुलकर्णी म्हणून, खूप सुंदर लिहित होतो. त्याच्या तर प्रतिमा इतक्या अप्रतिम असतात. तर आणि तेव्हा मी लिहित होतो, तेव्हा मी डिग्री करत होतो आणि तो जस्ट मला वाटतं 12वी पास झाला होता का 12वीची परीक्षा देत होता. आणि त्यावेळेस त्यांनी तो शेर लिहिला होता. तो म्हणजे मी कधीच नाही तो विसरू शकत की एकदा स्वप्नात आल्या 4 कविता, वा वा वा. एकदा स्वप्नात आल्या 4 कविता आणि म्हणाल्या भाकरी चंद्रात नाही. हे मला कवितेने सांगितलं की कवितेनं नाही साधू शकत. पण असंही नाही म्हणता येत की कविता तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. कविता तुम्हाला माणसं देते, कविता तुम्हाला प्रेम देते, कविता तुम्हाला भावना तुमच्यामध्ये उजागर करते आणि हे सांगते की एकंदरीत जगण्याचा सार हा आहे की तुम्ही जर उद्यमी राहाल तर तुम्हाला कविता आपोआप स्फुरेल, पण त्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि कविता सगळं देते पण पैसे देतात. पैसेही देते. प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह. धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळं कवितेत प्रत्येकाचा एक अस्तित्वासाठी आमचा संघर्ष चालू आहे आणि मला वाटतं की त्या संघर्षातून कविता येते. आणि ते जास्त खऱ्या असतील असं वाटतं. ते लोक ठरवतात आता. खोटे आम्ही लिहितो. पण हे कविता, आता तुम्ही कवी आहात, कविता करताय, पण तुमची प्रेरणा कोणता असा कवी गझलकार आहे की
त्यांना नजरेसमोर ठेवून, त्यांना आदरस्थानी ठेवून तुम्ही हे सगळं लिहिताय. म्हणजे अपूर्व तुझा कोण आहे? नाही, म्हणजे असं एक नाही, सगळेच कवी आहेत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. तशी तर कवी- खूप मोठी यादी मोठी दिली आहे. यादी. पण पण- एका कवीबद्दल जर तुला म्हणजे बोलायचं. एका कवीबद्दल तसं तर आता कुसुमाग्रजच आहेत, अरे वा. म्हणजे ज्यांना कोणी नाकारू शकत नाही. आणि मला ना कुसुमाग्रजांच्या कविता प्रचंड आवडतात. कारण ते ज्या पद्धतीने एखादी गोष्ट बघतात, जसं आम्ही बऱ्याचदा हे बोलत असतो की प्रेम हा, म्हणजे त्यांनी जे जे काही लिहिलं ना ते खूप वेगळ्या प्रतिका घेऊन लिहिलेलं आहे. म्हणजे प्रेमाचं पण बघा ना तुम्ही, की कुसुमाग्रज लिहितात की मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती, मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती, या पायांना ओठ व्हायची अगम्य इच्छा झाली होती. म्हणजे माझ्या पायांना ओठ, म्हणजे असं कोण, मला बऱ्याचदा असं होतं की कसं विचार करू शकतो ना एखादा कसं माणूस. सुचतं हे? हा. पण मी अजून हे पण सांगणं मला जबाबदारीचं वाटतं की जेव्हा आपण मोठे कवी, तसं मला तुकाराम पण प्रचंड आवडतात. म्हणजे एका टप्प्यावरती तुकाराम महाराज कळत नव्हते, आता थोडं थोडं संत साहित्य कळायला लागलंय, म्हणजे अवगत व्हायला लागलंय, तर आवडायला लागलेत खूप. पण मला वाटतं की प्रत्येकाला जर कविता जर आवडून घ्यायची असेल किंवा त्यांना प्रेरणा जर काही पाहिजे असेल त्याच्यातून, तर समकालीन कवी वाचली पाहिजेत असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण ही नावं आपण सगळेच जणांना माहिती आहेत, पण मी समकालीन कवींची काही नावं घेणार. जर सतीश दराडे सर आहेत, जे आपल्यात हयातीत नाही आहेत, पण ते पण खूप सुंदर गझलकार आहेत. त्यांचे मला काही शेर आठवतात की नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाया. किंवा वैभव देशमुख आत्ताच्या घडीचा आम्हाला सगळ्यात मोठा वाटणारा गझलकार आणि कवी आहे, तर त्याचे पण शेर खूप सुंदर सुंदर आहेत की अशी तुझ्या गंधाची जादू होते, अशी तुझ्या गंधाची जादू होते, सगळ्या भवतालाची दारू होते, तू आलीस की समुद्र होतो माझा, तू गेलीस की माझी वाळू होते, आणि तुझे चालले होते कख शिकणे, तुझे चालले होते कख शिकणे, तेव्हा माझे BA चालू होते. ओह माय गॉड. अजून मला त्याचा एक शेवटचा सगळ्यांना आवडेल हा शेर की बस माझ्या डोळ्यांची होती, बस माझ्या डोळ्यांची होती, घाट तुझ्या देहाचा होता, बस माझ्या डोळ्यांची होती, घाट तुझ्या देहाचा होता, आता बस इतके आठवते, बार तुझ्या नावाचा होता. तर समकालीन कवी पण वाचा आणि हे पण वाचा, तुझ्या पुढे तर काहीच नाही. मला पण एक माझा जो आवडता कवी आहे तो पण असाच समकालीन आहे. फालतू ऐकून घेणे चालले आहे, फालतू ऐकून घेणे चालले आहे, बोलणे माझे स्वतःशी लांबले आहे, जे तुझ्या डोक्यात आहे काढ जमले तर, जे तुझ्या डोक्यात आहे काढ जमले तर, जा आता मोरीत पाणी तापले आहे. अशी एक आता किती छान आहे की कल्पना की तुझ्या डोक्यात जे काही विचार आहेत ते आता काढून टाक आणि जा आता तुझं पाणी तापलंय, आंघोळीला जा आणि तुझं काम कर. तर हे अशा पद्धतीचे जे आत्ताचे जे कंटेम्पररी थॉट्स आहेत ते इतक्या सहजपणे आज कवी लिहितात. सो त्याचं नाव आहे स्वप्नील शेवडे, तो इथेच पुण्यात राहतो. तुझे आवडते? तू तर नावं घेतलेच ते, पण म्हणजे दराड्यांचा मी उल्लेख करेलच इथे, कारण एक शाश्वत कविता काय असते की जे की प्रत्येकाच्या आयुष्यात लागूच शकतं. तर मला तो त्यांचा शेर फार आवडायचा. म्हणजे मी जेव्हा डिग्री घ्यायचो तेव्हा सगळंच माझ्याच अंगावर यायचं तेव्हा की हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, माझेच आहे वाटते माझ्यामुळे नसले तरी. तर ते बरेच वेळेस लागायचं आणि मी तो सादर पण केला होता, त्यामुळे माझे शिक्षक ऑफेंड पण झाले होते, पण तो भाग वेगळा. नंतर वैभव देशमुखांचं यांनी नाव घेतलं की त्यांचा एक शेर मला फार आवडतो की फूल दुःखाचे कराया कोणती किमया हवी, वा वा, फूल दुःखाचे कराया कोणती किमया हवी, ये तुला मी सांगतो दुनियेत कविता का हवी. वा वा वा. तर हे असं काहीतरी रसायन वाचून कोण इन्स्पायर नाही होणार. त्यांचा तो पण शेर चांगला आहे की चित्रे होती गुंफा घे होती. ना. मला नाही येत तो. चित्रे होती, शिल्पे होती, गुंफा होती, चित्रे होती, शिल्पे होती, गुंफा होती,
भाषा नव्हती तेव्हा देखील कविता होती. वा 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 वा. हा. वैभव देशमुख. आणि त्यातलं तिसरं महत्वाचं नाव म्हणजे सारंग पापटवार. म्हणजे सांगायला हरकत नाही की मी जेव्हा नवीन लिहायला होतो तेव्हा की शौनक आणि सारंग हे दोन असे जॉनर होते आणि शौनकच्या पेजवर मी सारंगची कविता पाहिली होती जी की ती PMT वर होती. सुसाड बोंगाड चिंगाड बोंगाड काहीतरी होतं. मी म्हटलं अरे हा काहीतरी भयानकच आहे. नाही, मजेदार वाटला मला. पण जेव्हा मी त्याचं जास्त जास्त वाचायला लागलो तेव्हा एक शेर मला फार आवडला की पंख देतो मोकळे आकाश देतो, पंख देतो मोकळे आकाश देतो, देव काही फक्त फडफड देत नाही. आणि मग वाटायला लागलं की अरे असं काहीतरी लिहिता यायला हवं आणि मग हळूहळू लिहायला लागलो. मला कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वसंत बापट हे माझे 3 त्या काळातले आवडीचे कवी आहेत. त्यानंतर मला खूप आवडतात त्या म्हणजे कविता महाजन. त्यांचा खूप प्रभाव आहे माझ्यावर आणि मी त्यांचं पुस्तक कधीही घेऊन वाचतो. धुळीचा आवाज नावाचं त्यांचं पुस्तक आहे कवितेचं. आणि त्यानंतर त्यांचं अजून एक पुस्तक आहे समुद्रच आहे एक विशाल जाळ नावाचं, जे की मला वाटतं ती एकच कविता आहे पूर्ण, पण आणि इतक्या छान कविता आहेत त्यात. मला ते एक म्हणजे एक धर्मग्रंथ असल्यासारखं मला ते वाटतं की त्यात सगळं तत्वज्ञान आहे आयुष्याचं. हां, आणि त्यात त्यांनी एक स्वतः एक मासोळी आहेत बनलेल्या असं त्यांचं कॅरेक्टर आहे. त्यात निळ्या पोटाची काळी मासोळी असं त्यांनी कॅरेक्टर त्यात दिलं एक, आणि त्यात तिला दिसणारा समुद्र असं त्यात आहे. आणि त्यात एक छान वाक्य पण आहे की त्यातला एक मासा असतो, त्यात त्यांनी असं लिहिलं की त्याला एक स्वतःचं तत्वज्ञान हवं आहे. मला ते खूप हिट झालं. आणि त्यानंतर मला सौमित्र आवडतात आणि सतीश दराडे आवडतात, वैभव देशमुख आवडतात, वैभव जोशी आवडतात आणि गणेश नागवडे माझे आवडते कवी आहेत. आणि त्यांची जवळजवळ सगळीच गझलेची पुस्तकं मी वाचली आहेत आणि मी असं वाचत असतो. आणि मी सर्वांना सांगेन की वाचा, कारण वाचाल तर वाचाल. आम्ही आमच्या आवडीच्या कवींबद्दल नेहमी बोलतो. अरे असं कुठला संदर्भ नव्हता. नाही. तुम्ही लिहिलेल्या प्रेमाच्या कविता आपण ऐकल्या, तुम्हाला आवडणाऱ्या कवींबद्दल तुम्ही बोललात. पण म्हणजे जेन्युन हा सगळ्यांचाच प्रश्न आहे माझ्या सहित की कविता म्हटल्यावरती त्याच्यात फक्त प्रेमरस नसतो ना, फक्त प्रेम नाहीये, फक्त रोमॅन्स नाहीये, तर त्याच्यामध्ये अनेक भाव असतील, अनेक भावना असतील ज्या कवितेतनं येतात. तसं तुमच्या पण आहेत काही की ही कविता आहे यामध्ये प्रेम नाहीये पण प्रेमासारखंच काहीतरी आहे. प्रेमाव्यतिरिक्तच कविता आहे. तर एक जस्ट मी एक कडवं घेतो त्याचं. पुण्यात आपण PMT बस बघतो, तर ठीक आहे आपण PMT नको म्हणूयात, लाल परी म्हणूयात जी की पूर्ण महाराष्ट्रात धावते. सो त्याच्यावरती मी असं लिहिलं होतं की लाले लाल पांघरून रग, खिडकी बाहेर सोडून जग, आत कोंबून सगळी धग, पेलत पेलत एक एक नग, धावते कशी तोऱ्यात बघ, नाकावरती घेऊन राग, लाल परीचा वेगळा स्वॅग. कसले टर्न जीव घेणे, ड्रायव्हर आहे का फास्टर फेणे, कंडक्टरचं एकच काम इकडून जाणे तिकडून येणे, 12 महिने 7 दिवस 24 तास नुसती शाईन, रुबाब तिचा वर्णू काय, सगळेच सिग्नल मारतात लाईन, समोर दिसताच मोठा गचका, दात खाऊन मारते हिसका, म्हातारीच्या ओरडण्याने होऊन जातो एकच गलका, त्वरण सुद्धा जातय शरण, मागच्या सीटचं निघतं मरण, जणू फुटावं मोठं धरण, बाहेर पडतं भात वरण, खिडक्यांचे अन शेजाऱ्यांचे होऊन जातात हाल हाल, हसून हसून रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे मग दुखतात गाल, रोज असलीच भागम भाग, लाल परीचा वेगळा स्वॅग. क्या बात आहे. वा वा. मला प्रेमाच्या व्यतिरिक्त मी भक्तिरसात जरा लिहितो बरंच. तर मी विठ्ठलावरती पण बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तर त्याच्यातली मला एक कडवं घेतो त्याच्यातलं पण की आलो तुझ्या पायरीशी सोडून या घरदार, आलो तुझ्या पायरीशी सोडून या घरदार, रीता होतो पंढरीत माझ्या संचिताचा भार, आलो तुझ्या पायरीशी सोडून या घरदार, रीता होतो पंढरीत माझ्या संचिताचा भार, फाळ सोडला शेतात आला हातामध्ये टाळ, फाळ सोडला शेतात आला हातामध्ये फाळ सोडला शेतात आला हातामध्ये टाळ, पिढ्या पिढ्यांनी जोडली तुझ्या पंढरीशी नाळ, पिढ्या पिढ्यांनी जोडली तुझ्या पंढरीशी नाळ. आणि मी एक अंगाई पण लिहिलेली आहे, अविनाश ऐकवेल. सुरुवात नैनेश करतो. गाई गाई ग अंगाई ग, गाई गाई ग
अंगाई ग बाळा निजरे खूप अंधार दाटला. गाई गाई ग अंगाई ग तुझ्या रूपात तान्हुल्या मीर कान्हा पाहियला. गाई गाई ग अंगाई ग बाळा लावणारे डोळे चिवकाऊही निजल्या. बाळा लावणारे डोळे चिवकाऊही निजल्या. तुझ्या जागण्याने तान्ह्या चंद्र चांदण्या थिजल्या. गाई ग अंगाई ग गाई गाई ग अंगाई ग दिसा दुडू दुडू चाले फिरे दाही दिशी पाय. दिसा दुडू दुडू चाले फिरे दाही दिशी पाय. बाळा लावणारे डोळे बघ थापटते माय. गाई गाई ग अंगाई ग गाई गाई ग अंगाई ग आई गाई ग अंगाई ग गाई गाई ग अंगाई ग वाव, खूप मस्त आहे. डोळ्यात पाणी आले अविनाशचं सुद्धा. बऱ्याच असतात. आता मी एक बाईवरची पण म्हणजे आपल्या घरातली प्रत्येक स्त्री घर सांभाळताना स्वतःला विसरून जाते. म्हणजे तिला लक्षातच नसतं काय तिचं राहिलंय. तर किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. डोक्यावरती तोलून धरते सगळा हा डोलारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. डोक्यावरती तोलून धरते सगळा हा डोलारा ग. मूल बाळ नवऱ्याच्याही मागे भिरभिर फिरताना. मूल बाळ नवऱ्याच्याही मागे भिरभिर फिरताना. किती किती तू मागे राहतेस मागे मागे करताना. पूर्वत असते इच्छा सगळ्या. पूर्वत असते इच्छा सगळ्या बनून तुटता तारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. तुझे खेळणे करून नेहमी सुरूच असतो खेळ तुझा. तुझे खेळणे करून नेहमी सुरूच असतो खेळ तुझा. तुझे खेळणे करून नेहमी सुरूच असतो खेळ तुझा. स्वतःसाठी कधीच नसतो दिवसामधला वेळ तुझा. निघून जातो दिवस रोजचा जसा निसटतो पारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. नदी होऊनी वाहत होतीस. नदी होऊनी वाहत होतीस. सुकून गेले काठ तुझे. नदी होऊनी वाहत होतीस. सुकून गेले काठ तुझे. आवडलेले एकही गाणे आता नाही पाठ तुझे. आवडलेले एकही गाणे आता नाही पाठ तुझे. डोळ्याच्या आभाळामधल्या सुकून गेल्या धारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. डोक्यावरती तोलून धरते सगळा हा डोलारा ग. तुझी कविता पण विचार करायला भाग पाडेल सगळ्यांना. इतकी छान आहे. आम्ही प्रेमाव्यतिरिक्त पण लिहितो आणि कार्यक्रमात पण सादर करतो. याच्या पलीकडे जाऊन आजोबावर सुद्धा कविता आहेत. तर हे सादर करण्यापेक्षा मी तर म्हणेल कार्यक्रमात या. खूप आहेत बरंच काही आहे. पण तो जो माहोल बनलेला असतो सभागृहामध्ये, जसं तू म्हणालीस की बरेच जण म्हणजे आम्हाला येऊन भेटतात की मी इथे रडलो, मी इथे हसलो, मी इथे एन्जॉय सुद्धा केला, मी इथे विचार करत बसलो की नेमकं हे काय, असंही असतं का, हे वास्तव आहे, मला स्वीकारता येईल का. म्हणजे प्रत्येक भावनेमधून जायला भाग पाडतात आमच्या कविता. म्हणजे हे काय असं मोठे पण नाही आहे, हा आम्हाला आलेल्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे तर मी आवाहन करेल की नक्की तुम्ही कार्यक्रमात या. खूप मजा वाटेल. आणि नैनेशची पण एक कविता मला फार आवडते. ती मित्राची आहे कोण आहे. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे सकाळच्या पाराला कोंबड्यानं दिलेली बांग ऐकणं. आहा. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे सकाळच्या पाराला कोंबड्याने दिलेली बांग ऐकणं. म्हणजे नदीत खोल उडी मारून मातीवर काढणं. म्हणजे बंद असलेल्या गुहेचं बेधडकपणे दार उघडून निडरपणे आत शिरणं. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे
शहरात गाव भेटणं, वा वा वा. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे शहरात गाव भेटणं. आणि अजून एक मला आवडते ही कविता माझी. सिगारेट का? या कवितेत तर सगळ्याच गोष्टी येतात एकाच कवितेमध्ये. आणि मी खूप खूप इमोशनल होऊन ही लिहिली होती. मी जवळजवळ रडतच लिहिली ही कविता. आणि सिगरेट म्हणजे जवळचा विषय. नाही, ही कवितेत जे काही लिहिलंय ते जवळचं असल्यामुळे हा. हे सिगरेट म्हणजे या शहरानं दिलेलं रिटर्न गिफ्ट. ही सिगरेट म्हणजे या शहरानं दिलेलं रिटर्न गिफ्ट. 5वीत असताना बाजूच्या नानानं दिली होती पहिल्यांदा बिडी ओढायला. 5वीत असताना बाजूच्या नानानं दिली होती पहिल्यांदा बिडी ओढायला. पहिल्या झुरक्यात धूर नाकातोंडात घुसमटलो, गुदमरलो. नंतर 2, 3, 4 झुरके. बिडी संपली. नजरेत धुंदी, डोक्यात गुंगी. या शहरात श्वास घेताना असंच होतं, नानाची बिडी ओढल्यासारखं. 1.5 वर्षानंतर हल्ली गावी गेलो. ज्या झाडाखाली बसून लपून छपून खाल्ले आंबे, फणस, चिंचा, बोरं, त्याच झाडाखाली बसून पेटवली सिगरेट लपून छपून. साली ही भीती अजूनही जात नाही. 2 बोटात पकडून ओढत बसलो बालपण, तर चटका बसला शेवटचा, वाढलेल्या वयाची जाणीव करून देणारा. अजून एक सिगरेट ओढायची होती, पण आधीच उशीर झालेला परतीच्या गाडीसाठी. शहराचं चुंबकीय शहर, हे शहर ओढत असतं मला एखाद्या सिगारेटीसारखं. हे शहर ओढत असतं मला एखाद्या सिगारेटीसारखं. खूप दिवसांनी आम्ही भेटतो. मी तिच्या जवळ गेल्यावर तिला लगेच सिगरेटचा वास येतो. माझ्यासाठी तरी सिगरेट सोड. या एका विषयावर आमचं भांडण होतं. भांडण म्हणजे इतकं भांडण की ती गेल्यावर मला आणखीन एक सिगरेट ओढावी लागते. यातलं माझ्या आईला काहीच माहीत नाही. आईच्या इतक्या जवळ जाऊन किती वर्ष झाली. आईच्या इतक्या जवळ जाऊन किती वर्ष झाली. मस्त रे. वा वा, छान. ओ माय गॉड. आमच्या कार्यक्रमामध्ये ना आम्ही म्हणजे लोक म्हणतात आम्हाला की असं एंटरटेनमेंटचे नेतात वगैरे, म्हणजे ते आहेच त्याच्यात, पण लोक रडतात पण तितकेच. म्हणजे रडू येतं, इमोशनल होतात, खूप आठवण येते आजोबांची. अंगाई ऐकताना पण असं आजीची वगैरे आठवण येते ह्या कविता ऐकल्यानंतर, खोकला ऐकल्यानंतर आजोबांची. आणि लोक फार रिलेट करतात, कारण हे प्रत्येकानेच खरंच आपलं जगणं लिहिलेलं आहे आणि प्रत्येकजण खूप अटॅच असतो त्या व्यक्तींशी आयुष्यातला. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो नाशिकला. तर जेव्हा आजोबांचा पॅच आमचा चालू होता तेव्हा एक मुलगी इतकी रडत होती कारण 2-3 दिवसाआधीच तिचे आजोबा म्हणजे 1-2 आठवड्या आधीच वारलेले. तर म्हणजे इतकं लोक काही प्रत्येकजण वेगळ्या एका माइंडसेटनी येत असतो प्रयोगात, आणि त्याला प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे रिलेट करत असते त्याच्यासाठी. अंगाई वेळी पण आम्हाला कधी कधी असं ऐकू येतं. असं येतं. माझं तर बहुतांश वेळा होत होतं की गाताच भरून येतं. रसिकांचं प्रेम आहे आणि असंच प्रेम आमच्यावरती करत राहा. आणि प्रयोगांना या. खरंच खूप हो. याच्यापेक्षा खूप अजून वेगवेगळ्या कविता खूप काही आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. खूप छान गप्पा Closer. मारल्या, पण सगळ्यांना उत्सुकता लागलीये त्या तुमच्या शेवटच्या त्या गाण्याची, जे तुम्ही 4 जण मिळून ते सादर करणार आहात. चांदण्याची रात, बरोबर? प्लीज. ऍक्च्युली आम्ही 4 नाही, ते 5 जण मिळून सादर करतो. 5 तर जण. आम्ही आमचा एक राग जो जसं महत्वाचा सांगितलं की आमच्या सोबत अजून एक आमचा साथीदार असतो. तसे अनेक लोक या प्रयोगाच्या मागे आहेत. आदित्य आहे आमचा व्यवस्थापक, आमच्यासोबत लाईट जो करतो तो ईशान आहे, आमचे कॅमेरामन यश, बन्सी असेल, जवाहर दादा असेल, आमची क्रिएटची टीम, गार्गी आहे, रोहन आहे, खूप लोक आहेत. म्हणजे खूप नावं घेता येतील. पण आमच्या सोबत जो मंचावर बसलेला असतो तो म्हणजे आमचा संगीत संयोजन ज्याने अरेंजमेंट केलेली आहे तो राग. आणि मला हे पण सांगायला आवडेल की आमचं सगळं जी गाणी आहेत, जे लिखाण आहे ते आम्ही केलेलंच आहे.
पण त्याचं कंपोजिशन्स पण आमचेच आहेत सगळ्यांचे. म्हणजे काही गाण्यांचे जसं चांदण्याची रातचं कंपोजिशन सारंगने केलेलं आहे, ते मी लिहिलेलं आहे. अंगाईचं मी लिहिलेलं आहे आणि कंपोज नैनेशने वगैरे आम्ही मिळून केलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही मिळून, म्हणून याचं स्वरचित कवितांची बहारदार मैफल आहे ही. तर Yes. रागला मी इन्व्हाइट करतो. राग प्लीज, चांदण्याची रात. वा वा. दिवस गेला रात आली, रात राणी गात आली. दिवस गेला रात आली, रात राणी गात आली, गात गात रात रात दरवळले ओठ, एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट, सखे तुझ्या मिठी मंदी व्हावी माझी ग पहाट पहाट, एक चांदण्याची रात. चंद्र पांढरा पांढरा त्याला नाही तुझी सर. ए चंद्र पांढरा पांढरा त्याला नाही तुझी सर, तुझा चेहरा सावळा त्यात तिळाची ग भर भर ग, एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट, सखे तुझ्या मिठी मंदी व्हावी माझी ग पहाट पहाट, एक चांदण्याची रात. जवा टेकवतो राया भट उदास कपाळी. जवा टेकवतो राया वट उदास कपाळी, कुंकू वाटतया जणू चंद्र हासलाय भाळी भाळी ग, एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट, सखे तुझ्या मिठी मंदी व्हावी माझी ग पहाट पहाट, एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट. चल येऊना भरात आग पेटली उरात, हे हे चल येऊना भरात आग पेटली उरात, नको बाहेर निघाया घेऊ माल वाया वात वात ग, एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट, सखे तुझ्या मिठी मंदी व्हावी माझी ग पहाट पहाट, एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट, सखे तुझ्या मिठी मंदी व्हावी माझी ग पहाट पहाट, एक चांदण्याची रात, एक चांदण्याची रात, एक चांदण्याची क्या